ह्या भावनो आज काहीच ट्रॅफिक नाही पंपाला. आता पाटक्याने गॅस टाकू. कितीचा गॅस बसतोय बघू आपण आज. पहिली बुकिंग आपल्याला भेटलेली आहे. पहिली बुकिंग कुठं जातोय बघू. कारण सनसेट ज्यावेळी आपला एंट्री झाली लगेच बुकिंग रॅपिडोला बसली. रॅपिडोचं कुठं चाललंय काही कळत नाही आपल्याला. पहिली बुकिंग कुठं जातोय बघू आपण. लागतं माहिती ना काय मीटरने जावं लागतं माहिती ना. 12 किलोमीटर ते नाही माहिती आता किती किलोमीटर आहे ते नाही माहिती. काय कुठे ते आपला नॉर्मल मीटर टाकताय कुठे ते 6818 26818 का? हा 6818 18 लोकेशन थोडं चेंज करतोय मी. याच्या बरोबर समोरच आहे. मागच्या चॅनलवर हो थोडं कमी झाले. 322 रुपये दाखवत होता. आजची पहिली बुकिंग अमेनोरा मॉल. अमेनोरा मॉल पहिली बुकिंग ड्रॉप झाली आपली. पहिली बुकिंग होती अमेनोरा मॉल. पहिलीच बुकिंग मॉलची समोर आहे आज आणि मॉलची बुकिंग पडली. या साईडला वाजतात बुकिंग. चला दुसरी बुकिंग आपण उचलू आणि नंतर बघू कुठं जातोय आपण. दुसरी बुकिंग घेऊ. बुकिंगचं मीटरला दाखवले 306 रुपये आणि ऍपनी दाखवले होते रॅपिडोनी 322 रुपये. कस्टमरनी 322च केले. 306 राहू द्या म्हणलं. 322 केले. मीटरने चालते आम्हाला काही फरक नाही पडत नंतर. त्याच्यावर 322 केले. कोरेगाव पार्क वाजते. बघू एखादी चांगली 50 रुपये. पेट्रोल नाही टाकतं माहिती ना. हा 1920 मीटर टाकतात का? 1940 39 38. हडपसर मधून आलोय खराडीला. खराडी आता बघू किती किलोमीटरची आहे आणि किती पैसे मिळतात आपल्याला. खराडीचा ड्रॉप झाला. खराडीचा बिल झालं मीटरने झाले 142 रुपये आणि मीटरने 144 झाले आणि ऍपने 142 रुपये झाले. म्हणजे फक्त 2 रुपयाचा फरक पडला दुसऱ्या बुकिंग मध्ये. आता बघू तिसरी बुकिंग कुठं जातोय आणि किती रुपयाचा फरक पडणार आहे दुसऱ्या बुकिंग मध्ये. तिसरी बुकिंग उचलली आपण. तिसरी बुकिंग आहे विमाननगर. स्टुडंट राईड दाखवली. कस्टमर ऍग्री करतात का नाही बघू आपण. तर कस्टमर फोनच उचलत नव्हतं तर कॅन्सल केली आणि कॅन्सल गेल्या आपल्याला एक उबरला दिली. 100 मीटर म्हणजे इथनंच पिकअप आहे आणि 1 किलोमीटर ड्रॉप करायचा. त्यासाठी 45 रुपये मिळतात. तर बघू आता तिसरी बुकिंग 45 रुपयाची किती वेळा ड्रॉप होती आपली. पेमेंट करता किती होती? काय म्हणले पेमेंट आताच करते तिथे होते. जस्ट 1 किलोमीटरचा ड्रॉप झाला. 1 किलोमीटरला 48 रुपये आपल्याला कॅश कलेक्टर साठी आले. त्याला बघू आता इथनं परत 500 मीटर मागे जायचं म्हणजे काही नाही म्हटलं 2 किलोमीटरला आपल्याला 48 रुपये भेटले. आता बघू पुढची राईड कुठली पडते आपल्याला. चौथी बुकिंग. चला आता चौथी बुकिंग बसली. चौथी एवढा व्हायचा घेतो ना. विमाननगर खराडी वाघोली पण एवढा भंगार एरिया झालाय ना. मीटरने एग्री करत नाहीत. प्लस बुकिंग भेटत नाही. प्लस सावली म्हणायला गेलं तर सावली कुठं नाहीये. म्हणजे एवढं भर उन्हामध्ये बसायला लागतं ना तुम्हाला. ऊन बघायचे कुठेही जावा तुम्हाला. कुठेही गेलं तर रिक्षावाला महागच आहे. महाग बी उन्हात आहे. माझी गाडी बघायला गेला पूर्ण उन्हात आहे. झाडांची बी व्यवस्था नाही. सावलीची व्यवस्था नाही. काहीच नाही. चला बघू आता पुढची भाडं आपल्याला भेटले. असं बिन तसं आपल्याला भाडं भेटले 200 अबोच आहे. आणि बघू आता काय होतंय. कस्टमर काय म्हणतंय काय नाही सगळं बघूच आपण. रॅपिडोला लय फरक पडत नाहीये. आता नाही म्हणलं तरी मीटरने घेऊन जा. आपलं विदाऊट मीटर घेऊन जाणार आहे मी. तर मला हा एरिया जो आहे तो मला सोडायचा आहे पटकन. सॉरी नॉट मीटर म्हणलं तरी सॉरी. मीटर म्हणलं तर आपलं नशीब आहे ते. उन्हात आणत तिथं बसलो होतो. तिथनं पुढं आलो. पुढं आल्या कस्टमरने राईड मारली कॅन्सल. कस्टमर बी तर कोण दिसत नाहीये की आहे म्हणून असं जाण्यासारखं.
आता बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते. हेच सुतेगिरी होती की तिथं आणलं, इथं येऊन बसलं. आता इथं बघायला गेलं तर सगळं ऊन आहे बघा, सगळं ऊन आहे, सगळे रिक्षावाले उन्हात आहेत. जे कस्टमर दिसतंय इथं तोच कस्टमर आहे, कारण की माझ्या नंतर हे रिक्षावाल्याने कॅन्सल मारली. आता बघू दुसरा रिक्षा कॅन्सल मारली त्यांनी. आता बघू की दुसरी गाडी कुठली येते, विदाऊट मीटर घेऊन जाते का. आता आला यूपी बिहार वाला. आता बघा आला यूपी बिहार वाला आहे. पुढच्याने सांगितलंय ऑलरेडी मीटर म्हणून. आता हा काय करतोय बघू. आता मीटर नाही गेला अंदाज तरी. ह्याच्यामुळे होत होती का राईट? 2-3 वेळा कॅन्सल झाली होती वाटतंय. 2-3 वेळा वाजली ही राईट. विचारलं काय ह्याच्यामुळे कॅन्सल होती ती काय. ओटीपी 3944 किती दाखवते? 123 रुपये दाखवते. हा सर. चला आपल्याला बसली आहे खराडीवरनं मुंडवा साईडला बसली. मुंडवा मला बघू आता किती रुपये होतात आणि किती वेळ लागतो आपल्याला. आता जस्ट एक कस्टमर होते, कस्टमर संग डॉग होता म्हणून मी चांगला माझ्या जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढा एक्सपिरियन्सनी डॉग चांगला होता आणि कस्टमर पण चांगले होते. कस्टमरनी दाखवल्यापेक्षा जास्त पेमेंट केलं कस्टमरने. काहीतरी 122 रुपये दाखवले होते आणि 117 का 122 दाखवलेले. कस्टमरने आपल्याला दिले 150 रुपये. आता कशामुळे दिले ते नाही माहिती. तर बघू आता पुढचं बुकिंग कुठली पडते. मुंडव्यातनं आपण एक उचललेली आहे शिवाजीनगर स्टुडंट राईड आहे अंदाज तारीख. तुला बघू आता कस्टमर ऍग्री करतोय का नाही मीटरनी. बघू केलं नाही केलं तर कॅन्सल मारू. लागलं ऊन तर एवढं कचून लागायला लागलंय ना भाई, नाद नाही उन्हाचा. ऊन असं भाजून काढायला लागले गाडीच्या मध्ये बसले म्हणून. बघू कस्टमर कुठे किती वेळ लागणार आपल्याला पिकअप करून ड्रॉप करण्यासाठी. मेट्रो से जाना पड़ता है मालूम है ना. मेट्रो से जाना पड़ता है मालूम है ना. फिर मैंने तुमने स्टूडेंट राइड बुक किया है. ठीक है आप स्टूडेंट राइड बुक किया है तुमने. हाँ करते हैं हम सब. कैंसिल कर रहे हो? मैं कैंसिल कर रहा हूँ क्योंकि स्टूडेंट राइड, तुम स्टूडेंट हो क्या? नहीं है। तो स्टूडेंट राइड नहीं हो तो स्टूडेंट राइड बुक करके कैसे जा सकते हैं? चलो 200 ले लेना यार, वो उससे कैंसिल कर दो. 200 वो वैसे भी 180-90 दिखा रहा है, 200 ले लेना हो क्या. अभी किलोमीटर कितना है उस पर मैं बता सकता हूँ भाई. सब मीटर नहीं घेऊन आलो तो 200 किलोमीटर. पहिला कस्टमर नाही म्हणलं, कॅन्सल केली राईड. कॅन्सल केल्याच्या नंतर तो कस्टमर परत म्हटलं चला म्हटलं मीटरनी. कॅन्सल केल्याच्या नंतर घेऊन आलो होतो. घेऊन आल्याच्यानंतर 11-11.5 किलोमीटरला आपल्याला झाले 200 रुपये. डॉट 200 झाले आणि तो 200 द्यायला रेडी होता. तर आपण मीटरनी म्हणून आलो होतो. कॅन्सल मारल्याच्या नंतर घेऊन आल्याबद्दल बी 200 झाले, जास्त फरक नाही पडला. तर त्याला आता बघू पुढची राईड कुठली पडते. ऊन लागायला लागले, मला वाटायला लागले घराकडे जावं आता. मग थोडा आराम करून आला तरी बरं होईल थोडंसं वाटतंय. तर बघू घराकडची पडली तर घराकड, जर नाही पडली तर कुठली मोठी पडली तर तिकडे जाऊ आपण. चला आपण उचललेली आता बावधन साईड का पाषाण साईड आहे. तर बघू कस्टमर काय म्हणतंय काय नाही मीटरनं. 4 लोग है या थोडं सोडायचं. पोलीस वाले पकडले तर ते दिक्कत येते. आणि तीन हे गाडी मोठं बी गाडी जास्त. 204 रुपये 12 किलोमीटर. आता जस्ट आपण ज्या ब्रिजच्या खाली सोडलं होतं तिथं कॉलेज आहे कुठलं तरी. त्या कॉलेजच्या अपोजिट साईडला आपल्याला भाडं भेटलं लगेच. पाषाणचा जो ब्रिज आहे ननावरे चौकाचं भाडं भेटलं. मीटरने झाले 204 रुपये आणि उबेरने आपल्याला दिले फक्त 176 रुपये. म्हणजे एक 24-25 रुपये म्हणा, 25-30 रुपयाचा फरक पडला. कस्टमर काही बोलले नाही, कस्टमरने पे केलेत. आता बघू आता पूर्ण भाडं कुठलं पडतं आता बघू पुढं.
शाही दरबार. तर जस्ट आपलं जेवण झालं, म्हणजे घरनं डबा आणला नव्हता. तर ननवरे चौकातनं आपण सूस साईडला जातो, सूस गावामध्ये. त्या साईडला लेफ्ट साईडला एक शाही दरबार म्हणून एक हॉटेल आहे, छोटं हॉटेल आहे. पण टेस्ट शाही दरबार सारखीच आहे. म्हणजे शाही दरबार म्हणजे मला म्हणायचं आहे काय, की एकदम शाही जी टेस्ट असते, जे क्वालिटी क्वांटिटी आणि जास्त बोलायचे ते बघा, विचार करा. जास्त क्वालिटी आणि जास्त टेस्टी क्वालिटी होती. मला भाजी बी आवडली आणि त्यांची हॉटेल पण भारी वाटलं. बघा, येऊन कधी व्हिजिटिंग केले तर व्हिजिटिंग करा. शाही दरबार नन्हारे चौकात न सूज साईडला जाताना लेफ्ट साईडला हॉटेल आहे. चेक करून व्हिजिट करू शकता तुम्ही. डॉट 200 रुपये 11.6. लेट्स गो. आता आपल्याला बसलेली वारजेचा पिकअप करू. वारजेचा कस्टमर काय म्हणते, मीटर येस या नो. वारजेचा ड्रॉप झाल्याच्या नंतर मीटरला दाखवले 200 रुपये डॉट आणि ऍपनी दाखवले फक्त 197 रुपये. म्हणजे 3 रुपयाचा फरक पडला, काही डिफरन्स नाही. एक लेवलनी झाले ओला, उबर आणि रॅपिडोचा नाही, उबरचा मध्ये रेट डाऊन व्हायला लागलाय. उबरचा माल जिरतोय वाढतोय. आम्ही पण झिरवणार एवढी गॅरंटी आहे त्याच्यावर, की त्याचा रेट परत खाली जाणार नाही. एवढा जो उन्हाळा आहे, अजून 1-1.5 महिना आहे, तो उन्हाळा पूर्ण प्रॉफिटली राहणार माणूस. आणि रिक्षावाला पुण्यातला मीटर ॲग्री झाल्यामुळं की रिक्षावाला फायद्यात आहे. कायद्यात राहिला तर फायद्यात राहील, नाही राहिला कायद्यात तर मग परत मीटर आपलं हे ऑल ओव्हरचे जे कंपन्या पलटली आहे ते परत तुम्हाला सामना त्यांच्यासोबत करायला लागेल. ती वेळ येऊ नये, त्याच्यावर मीटर कंपल्सरी ठेवा, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याला बघू आता वारजातनं पुढे जातोय आणि कुठली राईड उतरतोय आपण पुढे. नॉनव्हेज मध्ये काय काय असतं, फिश आणि व्हिजिटिंग